मैं मेरे फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, सब्सक्राइब करें, उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया। एवढं राष्ट्रीय बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय? राजभवनावरती जायला पाहिजे। आम्ही तर गेलो होतो, आमचं तर काय आम्ही 25-30 वर्ष एकमेकाच्या विरोधातच लढलेली माणसं होतो। पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती। आज कोणी दावा केलेला नाही। विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का लागली गेली नाही? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही। आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न। मग यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना सरकारी यायचं असं कधी वाटलं नव्हतं। त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय। जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं, जे महलात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे? त्यामुळे जो मातीशी जुळलाय तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे। आदित्य ठाकरे पण म्हणतात भाऊ की आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा अमावस्या कोणती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आदित्य ठाकरे सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे। त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे? आंदोलनं करून आम्ही मोठे केलंय त्यांना। नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोक होते आज ते कुठे आहेत? दिवाकर रावते कुठे आहेत? विचारा त्यांना। लीलाधर ढाके कुठे आहेत? त्यांना विचारा। वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का? विचारा। अहो हे सगळे विसरले आहेत। त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक वीट आहे। त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत सारखा एक दगड घेऊन आले, त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या महालाचा। तुमचा खूप संताप आहे संजय राऊतांना। हो, 5 सीट पाडणार होता जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन 2-2 दिवस इथे बसला। ते साधं वाचू शकला नाही एक माणूस। त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं। नाहीतर अजून जे 20 आहे ना त्याच्यातले 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहे। उद्धव ठाकरे म्हणतायत बहुमत मिळूनही लोक बघा ना आगे आगे होता है क्या देखिए आप। उद्धव ठाकरे म्हणतायत बहुमत मिळूनही लोक राजभवनावर जाण्याऐवजी आमोशाला गावी जातात असा एक टोला लगावला। आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे? आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात लोक। दिवाळी सुद्धा आमोशाला येते। तदैव लग्नम सुदिनम तदैव ब्राह्मण म्हणतो। जो दिवस असतो तो सुदिन असतो। त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही। त्या चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो।